कसं काय मंडळी? बरं आहे ना? तर चला सुरुवात करूया आजच्या गोष्टीला. एका कॉलेजमध्ये 5 मित्र राहत. 5ही जणाचा खूप जिगरी दोस्ताना. शोलेमधल्या जय वीरू सारखा आणि नवीन रक्त, उन्हाळ मस्ती त्यांच्या अंगामध्ये. तर ते ठरवतात, की आपण कुठेतरी आता फिरायला जायला पाहिजे. आता हे बोर झाले. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात म्हणून ते फिरायचा प्लॅन करतात. मग ते ठरवतात, की आपण बालाजीला जाऊया. त्या 5ही जणांचा प्लॅन होते, की बाबा बालाजीला आपण जाऊन यायला पाहिजे. ते लगेच तिकीट बुकिंग वगैरे करतात आणि दुसऱ्या दिवशी बालाजीला निघायला तयारी करून स्टेशनवर येतात. आता तिथं आल्याच्या नंतर यांच्या अंगात उन्हाळ मस्ती, कोणाचे केस पकड, कोणी कोणाला चापटा मार, असं त्यांची हसी मजाक चालू होती. रेल्वेचा प्रवास असल्यामुळं त्यांचं ते टाईमपास काम चालू होतं. तितक्यात तिथे एक रेल्वे येऊन थांबते. तर रेल्वे पुरी रिकामी दिसली त्याला डब्बे. मग ते एका डब्यात चढतात. चढल्याच्या नंतर ते डब्बा पूर्ण रिकामा होता. म्हणून मग ते जाऊन त्या सीटवर बसतात. तिथे त्याला एक आजोबा बसलेले दिसतात. ते आजोबा बसलेले दिसल्याच्या नंतर यांची मस्ती चालू. ते आजोबा यांच्याकडं एकटक बघत राहतात. मग ते त्यांचा कल्ला, त्यांचं गाणं म्हणणं, त्यांची उन्हाळ मस्ती चालू होती. असं करता त्याच्या डोक्यात एक प्लॅन येते, की बुवा आता या डब्यात तर कोणीच नाहीये. बाकीचे डब्बे दिसत आहेत थोडेफार माणसं, पण या डब्यात कोणीच नाहीये. आपण एक काम करूया, त्या रेल्वेची चैन ओढूया. चैन ओढली म्हणजे रेल्वे थांबणार. किती मजा येईल. असा त्यांचा विचार चालू आहे. एकूण एकाला बोलत होते ते. मग म्हणले बुवा रेल्वेची जर चैन ओढली तर आपल्याला ₹500 दंड भरावा लागणार आहे. मग ते म्हणले, "बरं ठीक आहे, आपण एक काम करू, सगळे ₹100-100 गोळा करू आणि ₹500 आपण दंड भरू. पण मजा किती येईल" म्हणले. "ती गोष्ट आपल्या जीवनभर आठवण राहील" म्हणले. "आपण किती मस्ती करायचो." मग ते सगळेजण काय करतात ₹100-100 गोळा करतात आणि एका मुलाच्या खिशामध्ये ठेवतात. तेवढ्यात त्यांना ते बसलेले आजोबा दिसतात. त्यातला दुसरा एक मुलगा म्हणतो, ₹500 द्यायची गरजच नाही. आपण चैन ओढू आणि या आजोबावर नाव घालू, की बुवा या आजोबांनी चैन ओढली. ते आजोबा परेशान होतात. आता यांना काही यांचा विरोध करायला गेलं तर हे सगळे जवान मुलं, यंग मुलं. आपल्याला जवानीच्या जोशमध्ये मारतील सुद्धा. मग ते आजोबा त्यांना विनंती करू लागले, की "बाबा असं करू नका. चैन ओढू नका. तुम्ही मस्ती करायला मस्ती करा, पण चैन ओढू नका." ते म्हणले, "नाही. आम्हाला चैन ओढायचीच आणि तुमच्यावर नाव घालायचं." मग झालं त्याचं ठरलं. मग ते आजोबा खूप विनवणी करत होते त्याला, की "बुवा चैन ओढू नका." ते म्हणले, "नाही, नाही आता तर चैन ओढणारच आम्ही." कारण उन्हाळ मस्ती त्याची चालू होती. चैन ओढून तुमच्यावर नाव घालणार. झालं तसंच. त्यातल्या एकानं चैन ओढली. चैन ओढल्याच्या नंतर ती रेल्वे थांबली, ती ट्रेन थांबली तिथं. मग तिथं ते पोलीस आणि टीटी आले. आल्याच्या नंतर मग त्यांनी त्या डब्यामध्ये विचारलं, "चैन कोणी ओढली?" मग या 5ही मुलांना नाव सांगितलं त्या आजोबाचं. ते 5ही जण म्हणू लागले, की "हे आजोबा या आजोबांनी ही चैन ओढली आणि रेल्वे थांबवली. आम्हाला पण खूप उशीर होत आहे." त्या आजोबावर त्यानं नाव घातलं. त्या आजोबांना काही काम नाही, काय नाही. त्यांचा दिमाग खराब झाला असं तसं ते त्या टीटीला आणि पोलिसवाल्याला सांगू लागले. मग ते आजोबाकडे बघू लागले. ते गेले आजोबाजवळ. मग आजोबाजवळ गेल्याच्या नंतर आजोबाला विचारलं, "तुम्ही चैन ओढली का?" अगोदर तर आजोबा न ऐकू येण्याचं नाटक करू लागले. आजोबाला ऐकू येत होतं, पण न ऐकण्याचं नाटक करू लागले. मग ते टीटी जोरात ओरडले, "तुम्ही चैन ओढली का आजोबा?" ते आजोबा सुद्धा म्हणाले, "हो, हो, मीच ओढली." "का ओढली?"
आता तुम्हाला दंड भरावा लागेल आणि जेलची सजा पण होईल. विनाकारण चेन का ओढली तुम्ही?" तेवढ्यात ते आजोबा म्हणाले, "माझं कारणच तसं होतं चेन ओढायचं." ते टीटी आणि पोलीस तिथं जे आले होते त्यांनी विचारले, की चेन ओढण्याचं कारण काय?" तर ते आजोबा म्हणाले, "हे मुलं मला मारत होते आणि माझ्यापासले सगळे पैसे आहे ना घेतले, म्हणून मला चेन ओढायचं काम पडलं." तुम्हाला तुम्हाला जर सबूत पाहिजे असेल, तर या मधातल्या मुलाच्या खिशामध्ये ₹500 आहेत. माझेच आहेत. तुम्ही काढा त्याच्या खिशामधून. हे ऐकताच त्या पोलिसवाल्यांनी मधातल्या पोराला पकडलं आणि त्याच्या खिशात हात टाकून बघितलं, तर खरंच ₹500 होते. मग ते ₹500 त्या टीटीनी त्याच्या खिशातून काढले. काढल्याच्या नंतर त्या आजोबाला ते दिले आणि ह्या 5ही जणाला रेल्वेतून खाली उतरवलं. मग ते मुलं सांगू लागले, की "आम्ही चेन नाही ओढली, या आजोबांनीच ओढली." पण सबूत तर तिथेच मिळालं होतं. कारण त्याच्या खिशात त्यांनी ₹100 ₹100-100 सगळ्यांनी जमा केले होते चेन ओढायसाठी ₹500. मग बाहेर जाता-जाता त्या आजोबांनी त्या मुलांना जवळ आवाज दिला खिडकीपाशी आणि त्या मुलांना ते म्हणू लागले, "हे केस काय उन्हात पांढरे नाही झाले." आणि हसू लागले आजोबा. अशी त्या मुलांची फजिती झाली. म्हणून कधी-कधी शक्तीपेक्षा युक्ती हीच मोठी ठरते मित्रांनो. तर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल, नक्कीच शेअर, लाइक आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो.